Namaste, this is Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत ऑगस्ट महिन्यात जन्मलेले लोक कशी असतात, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लकी नंबर्स, लकी कलर्स या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला सुरुवात करूयात आता महिन्यातल्या 8व्या महिन्याबद्दल, म्हणजेच ऑगस्टबद्दल. ऑगस्ट इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 8वा नंबर पडतोय, त्यामुळं या पूर्ण मंथवर शनीचा एक अंमल असतो. शनीबरोबर इथे सूर्याचाही अंमल असतो. दोन वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्रह इथे अंमल करताना दिसतात, त्यामुळे स्वभावात वेगवेगळ्या छटासुद्धा या माणसांच्या बघायला मिळतात. सूर्याचे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ट्रेड्स या लोकांमध्ये आलेले असतात. सूर्याचा जसा तेज असतं, जसं चमकणं असतं, तसं या लोकांचे माइंडसेट असतो. त्या लोकांना तशा पद्धतीची कामं आवडत असतात. या लोकांना कर्तृत्व, कर्तबगारी, मान सन्मान या गोष्टी उपजत असतात. या गोष्टींची त्यांना उपजत आवड असते. सगळ्यांपेक्षा पुढे राहावं ही त्यांची आवड असते. लाईफमध्ये प्रॅक्टिकल विचार करणारे असतात, इन्फ्लुएन्सर्स असतात. आपल्या विचारांमुळे दुसऱ्यांच्या मनावर छाप पाडणारे असतात. आपलं कर्तृत्व एवढं मोठं असतं की ते दुसऱ्याच्या मनावर, दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर सहज त्याचा प्रभाव पडू शकतो. एवढं मोठं कर्तृत्व त्यांचं असतं. हे लोक प्रॅक्टिकल विचार करण्याचा प्रयत्न करतात. लाईफमध्ये प्रॅक्टिकली गोष्टी कशा अचीव्ह करता येईल, प्रॅक्टिकली गोष्टी कशा आपल्याला हेल्प करता येतील, प्रॅक्टिकल बाजू कशी आपल्याला व्यवस्थित मांडता येईल यावर त्यांचा फोकस असतो. इमोशनल असण्यापेक्षा प्रॅक्टिकल असण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं, तो लेसन काय आहे या गोष्टीकडे यांचा फोकस असतो. इमोशनल होऊन तिथेच ते स्टॉप करत नाहीत, तर त्या इमोशनल गोष्टीला आपण मूव्ह ऑन करून कसं प्रॅक्टिकल अप्रोचने लाईफकडे बघू शकतो याच्यावर त्यांचा फोकस असतो. या लोकांचं फ्रेंड सर्कलसुद्धा मोठं असतं. फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा आत्मसन्मान त्यांचा ठेवला जातो, याची ते काळजी घेत असतात. फॅमिलीवर त्यांचं प्रेम असतं. मन यांचं उदात्त असतं. लोकांसाठी काहीतरी कर्तबगारी करावी, लोकांसाठी काही कल्याण करावं असं त्यांचा हेतू असतो. बिझनेस ग्रोथ, बिझनेस, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी या लोकांना आवडत असतात. या लोकांना स्वतःमध्ये गोल सेट करून कसं ते अचीव्ह करायचं याच्यावर त्यांचा फोकस असतो. प्रॅक्टिकल्स असल्यामुळे ह्या लोकांना प्रॉब्लेम सॉल्व्हर्स असतात. कुठलाही प्रॉब्लेम दिला तर त्याला ते सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतात. हे लोक जेवढ्या जास्तीत जास्त होईल स्वतःची ग्रोथ कशी करता येईल, आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांची ग्रोथ कशी करता येईल यावर फोकस या लोकांचा असतो. हे लोक मनमिळावू असतात. हे लोक आपल्या फॅमिलीवर प्रचंड प्रेम करणारे असतात, पण फॅमिलीतल्या व्यक्तींनी जर त्यांचा अनादर केला तर हे या लोकांना खपत नाही. या लोकांच्या स्वभावामध्ये उदार व्यक्तिमत्व असते. लोकांसाठी काही करण्याची इच्छा असते. हे लोकांना थिएटर असेल, नाटक असेल, सहली असतील, ट्रिप्स असतील, नेचर असेल या गोष्टी आवडतात. अशा ठिकाणी एक्सप्लोअर करायला या लोकांना आवडतं. या लोकांना जनसमुदाय आवडतो, पण तो जनसमुदाय कसा असला पाहिजे, तो त्यांना फॉलो करणारा असला पाहिजे, त्यांच्या विचारांशी सहमत होणारा असला पाहिजे. जर अशा गोष्टी असतील तर या लोकांना खूप आवडतात. या लोकांमध्ये निगेटिव्ह ट्रेट बघायचं झाला तर हा एकच निगेटिव्ह ट्रेट आहे की या लोकांचा इगो लवकर हर्ट होतो. हे लोक खूप प्रॅक्टिकल असल्या कारणाने कधी कधी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाहीत आणि सडेतोड उत्तरं देतात आणि लोकांचे मन यांच्यामुळे दुखावली जाऊ शकतात. या लोकांना इगोपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे, कारण की हा नंबर 8 आहे. हा नंबर कार्मिक नंबर आहे आणि शनीला कर्मप्रधान आहे. शनी हा नेहमी झुकून राहण्याकडे याचा कल असतो. त्यामुळे या लोकांनी त्यांच्या नोकरांशी वागताना, त्यांच्या हाताखालच्या लोकांशी वागताना, कर्मचाऱ्यांशी वागताना, स्पेशली जे बॉस आहेत त्या लोकांनी खूप काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या घरातले सर्वंट जे आहेत, तुमचे हाऊस हेल्प जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा खूप पेशंटली डील केलं पाहिजे. हे सगळे झाले स्वभाव वैशिष्ट्य. आता बघूया त्यांची हेल्थ कशी असते. ह्या लोकांना अतिश्रम करण्याची सवय असते, त्यामुळं फिजिकल प्रॉब्लेम्स थोडेफार होऊ शकतात. हार्टचे काही इश्यूज या लोकांना होऊ शकतात. डोळ्यांचे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यामुळे त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मेंटली कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस नाही आहे त्यांना. आपलं पियर प्रेशरच्या खाली आपण खूप एक्स्ट्रा गोष्टी करतोय का जे आपल्याला झेपत नाही आहे, त्यामुळे आपल्याला प्रेशर येतं का, या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. स्वतःचे गोल अचीव्ह करताना स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी दिली पाहिजे, तर त्यांना चांगले रिझल्ट्स बघायला मिळू शकतात. जर फायनान्सेसचा विचार करायचं झालं तर हे चांगले लोक बिझनेसमॅन असू शकतात, मोठा बिझनेस CEO, CFO असू शकतात, CA असू शकतात. हे लोक पॉलिटिशियन्स चांगले असू शकतात, बिझनेस ओनर चांगले असू शकतात, मॅनेजमेंट या लोकांचं चांगले असतं, अथॉरिटी चांगली असते. हे लोक काही प्रमाणात हे लोक इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकतात. जिथे जिथं प्रॅक्टिकल अप्रोच घ्यायचा आहे, जिथं तुम्हाला चांगलं काम करायचं, जिथं एक
प्रकारची मेथडॉलॉजी वापरून काम करायचं, जिथं डिसिप्लिन आहे, जिथं ऑर्गनाइज व्यवस्थित राहून काम करायचं आहे, तिथं हे लोक चांगलं काम करू शकतात. पैसा या लोकांकडे येत असतो. पैशांच्या बाबतीत हे लोक लकी असतात. त्यांच्या गरजेला पैसा उपलब्ध होतो. पण कधी कधी पैसा मिळवताना थोडे कष्ट घ्यावे लागू शकतात, पण ओव्हरऑल ते कष्ट त्यांना वर्थ ठरतात आणि त्यांच्यामध्ये चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. हे झालं त्यांच्या मनीबद्दल, त्यांच्या हेल्थबद्दल आपण बघितलं. आता जर रिलेशनशिपच्या बाबतीत बघायचं झालं तर हे रिलेशनशिपमध्ये जसं आपण म्हटलं की ते फॅमिलीमध्ये खूप इन्व्हॉल्व असतात, फॅमिलीसाठी काही करण्याचा प्रयत्न असतो, पण फॅमिलीने जर त्यांना दुखावलं, त्यांच्या मतांचा अनादर केला तर हे पटकन अपसेट होऊ शकतात. ओव्हरऑल रिलेशनशिप चांगले असतात. या लोकांना दुसऱ्यांवर कंट्रोल करण्याची थोडीशी सवय असू शकते. जर ती त्यांनी टाळली तर त्यांना एक खूप चांगले सुवर्णमध्ये रिलेशनशिपमध्ये बघायला मिळू शकतो. आता झालं त्यांच्या रिलेशनशिपमध्ये या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या तर त्यांना रिझल्ट चांगले मिळतील. सुवर्णमध्ये कसं काढता येईल, आपलं बोलणं कसं व्यवस्थित राहील यावर त्यांनी फोकस केला पाहिजे. जर लकी डेजच्या बाबतीत विचार करायचा झाला तर लकी डेज तुमच्यासाठी राहतील. पहिला संडे तुमच्यासाठी लकी राहू शकतो, वेडनेसडे तुमच्यासाठी लकी राहू शकतो. या दोन नंबरचा जास्तीत जास्त उपयोग, 2 डेजचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नंबर 3, नंबर 5 तुमच्यासाठी जास्त लकी राहील. त्या नंबरचा तुम्ही उपयोग करा. कलरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ग्रीन कलर, गोल्डन कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहतील. येलो कलरचे शेड तुमच्यासाठी जास्त लकी राहतील. लाईट ब्ल्यू कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहील. या शेडचा तुम्ही उपयोग करण्याचा प्रयत्न करा. जर नंबर्स बघितले तर जसं आपण बघितलं 3 आणि 5 नंबर्स हे लकी आहेत, त्याचप्रमाणे 3, 12, 21, 30 ह्या डेट्स तुमच्यासाठी लकी राहतील. 5, 14, 23 या डेट्स सुद्धा तुमच्यासाठी लकी राहतील. त्या डेट्सचा तुम्ही तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टींसाठी उपयोग केला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नेम, फेम, सक्सेस मिळवायचं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अकॉर्डिंग टू तुमच्या विलनुसार झाल्या पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही सूर्याची उपासना करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे सूर्याची उपासना कराल, सूर्यनमस्कार कराल, सूर्याला जल अर्पण कराल, तेवढे तुमच्यासाठी जास्त चांगलं आणि फायदेशीर ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शिवाची उपासना करणं, शनीची उपासना करणं हे सुद्धा तुम्हाला लाभप्रद ठरतं. नवग्रहसूत्रातील शनीच्या मंत्रांचा जप करणं, शनीच्या प्राणोक्त मंत्राचा जप करणं हे सुद्धा तुम्हाला लकी ठरू शकतं. त्या गोष्टीचाही तुम्ही शनिवारी जप केला पाहिजे. तुमच्या नोकरांशी, तुमच्या हाताखालच्या लोकांशी तुम्ही जेवढ्या पेशंटली, डिग्निटीने राहाल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगलं असलं राहील. पैसे मिळवताना तुम्ही ऑनेस्टीचा जास्तीत जास्त उपयोग करा. तुमचे वर्क एथिक्सवर तुम्ही काम करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. हे सगळं झालं ऑगस्ट बॉर्न पीपलबद्दल, त्यांचे पर्सनॅलिटी, त्यांच्या बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. लकी कलर्स, लकी नंबर्स डिस्कस केले. जर हे तुम्हाला कुणाशी संदर्भात वाटत असेल, कुणाशी रेफरन्स वाटत असेल, त्यांच्याशी शेअर करा. नक्की लाईक, कॉमेंट करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसुद्धा शेअर करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.